श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे. लग्न वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो होतो आणि त्याच वेळेला आईनं आपल्या आजीसाठी काय काय खरेदी केलेलं होतं ते दाखवत होते. आजोबांसाठी पण आणि आजीसाठी पण. आपला आणि तुला स्वेटर आणले. पैसे भरते 9,500 आणि खर्च शिन एक दिलेला होता शेटर का नाही आणि मी तिच्या गावाला घालून गेली. पुन्हा त्या गडबडीत राहिला. हिनं टाकला कुठल्या बोचक्यात बांधून का नाही कि जो पाक वर एवढं चिरगुट बघायला मिळणार नाही. एवढं काय भांड बघायला मिळणार नाही. सगळं पाक त्या भेताडातलेच आहे गं. बेताडात नाही कपाट केले भेताडातने त्यात ते घालून का आपल्याला उभा राहत ते गप काय फर्निचर वाटी घ्यायला फर्निचर वडावं लागतंय. मऊ आहे चांगला आहे. कुणी संदून आणले ते. अगं मी फिरायला गेली होती. हा काय तर आणावं म्हणून तुला स्वेटर चांगलं झाले की अगं. तू काशी काय काय बघितलं? वैष्णव माताला जम्बू वैष्णव माता तेवढी बघितली. हा वैष्णव माता तेवढं दुसरे नाही का? नाही तेवढंच बघायला 8-9 दिवस म्हणून असं किती होते चौकटी किती चढायला लागलो दिवस. चढाय किती लागलो. चढले एक एकच दाखवलं वेचेने. होय होय हे तर तुम्हा दोघाला दीदी भैयाचा शेत पाहिजे असतं त्यातले. दीदी भैया दीदी आंबट गोड ही वैष्णव मात्यात आणलेच होय. किती बसलं असं ते काय किती घालायचं आहे कर. किती बसलं म्हणलं काटे. घाल. थंडीचं तीच म्हणलं. आता काय साड्या बिड्या म्हणलं ठिकाण शेट्टी काय तर नाही. साड्या मस्त गच भरले साड्यानं. आता हे ना 2 घेतले त्याने. आणले की तिने खा. मावशीला दे. काढायचं खालते गेले ते. पंखा कुणी बंद केला? लग्नामध्ये गेल्यानंतर माझ्या काही जुन्या मैत्रिणी जसं मी तुम्हाला शेअर केलं त्यामध्ये मला एकीनं असं बोलण्यात आलंय की बाबा मला ना थायरॉइडचा प्रॉब्लेम जो आहे तो आत्ता कळलेला आहे की बाबा मला थायरॉइड आहे. पण एवढा दिवस झालं मी असा विचार करत होते की बाबा माझं वजन का वाढत आहे. मग तिला असं वाटायचं की मी बाहेरचं वगैरे खाते त्यामुळे वजन वाढतं का काय असं तिचं म्हणजे मनालाच म्हणत होती. त्यामुळे तिने बाहेरचं कमी केलं. बऱ्याचशा गोष्टी डाएटमध्ये फॉलो केल्या. सगळ्या गोष्टी केल्या तरी पण वजन जे आहे ते वाढतच होतं. आणि मग जेव्हा ती डॉक्टरांकडे गेले चेकअप केलं तेव्हा कळलं की तिला थायरॉइड आहे. आपण सुद्धा की नॉर्मली घेतो प्रत्येक गोष्टी कारण आपल्याला सुद्धा कळत नसतं की हे कशामुळे होतं ते कशामुळे होतं कोणत्या गोष्टीमुळे काय होतं हे आपल्याला काही माहित नसतं. प्रत्येक गोष्ट वरून बघतो पण आतून आपल्या शरीरामध्ये काय चाललेलं असतं हे आपल्याला माहित नसतं ना. त्यासाठी आपल्याला डॉक्टर वगैरे रिपोर्ट्स ह्या गोष्टी असतात. आणि तसंच आपल्या स्किनच्या संदर्भात सुद्धा आहे. कारण आपल्याला कसं वाटतं वरून गोरं झाले म्हणजे सगळं चांगलं. असं पण आहे की त्वचेला अचानकच काही ना काहीतरी आपल्याला जाणवून येतं की बाबा हे होत आहे मला सध्या. अशा वेळेला आपण विचार करतो की जाऊ दे आता हे काय म्हणजे नॉर्मल असेल की बाबा पिंपल्स आहेत ऍक्ने आहे हे आपल्याला असं विचार होतं की बाबा वातावरणानुसार किंवा आपल्या मंथली पिरियडच्या दरम्यान वगैरे असं होत असेल म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी सोडून देतो. आपण जर ह्या गोष्टी वेळेत नाही केल्या वेळेत नाही पाहिलं तर हे आपल्याला खूप महागात जातं. योग्य प्रोडक्ट जर नाही वापरले तर आपल्याला हा प्रॉब्लेम होतो. गेली 2 वर्ष झालं क्युअर स्किनशी जोडलेले आहे आणि मी कंटिन्युअली हे प्रोडक्ट वापरत असते. मला रिझल्ट खूप चांगला आलेला. घरात जिथं आहे तिथं बसून तुम्हाला कुठे बाहेर जा केस पेपर काढा लाईनीमध्ये उभा राहा या कुठल्याही गोष्टीचं झंझट न करता आहे इथं बसून सर्टिफाईड डॉक्टर जे असतात त्यांच्या मार्गदर्शना थ्रू तुम्ही याच्यावरती म्हणजे जे काय ट्रीटमेंट आहे ते घेऊ शकता. आणि तुमच्या स्किननुसार तुम्हाला ते प्रोडक्ट देतात. असं नाही की बाबा नॉर्मल सगळ्यांसाठी एक दिलं जाते. स्किन बघितली जाते ड्राय ऑइली प्रॉब्लेम्स कुठले आहेत काय आहेत त्या प्रॉब्लेम नुसार
तुम्हाला प्रोडक्ट दिलं जातं. इथं सर्टिफाईड डॉक्टर आहेत, ते काय अरेगेरे नाही, सर्टिफाईड डॉक्टर असल्यामुळे ते प्रॉपर बघतात की बाबा स्किनला काय प्रॉब्लेम आहे. क्युअर ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पुढचा आणि साईडचा असे 2 फोटो जे आहे ते तुम्हाला द्यायचे आहे. 2 फोटो दिल्यानंतर तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते, ती एआयच्या मार्फत पूर्णपणे स्कॅन करते काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर खूप सारी तुम्ही चॅटिंग करू शकता, त्यांना सांगू शकता काय कशामुळे तुम्ही का जोडलेला आहात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघतात आणि जो प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार राईट प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला दिलं जातं. तुम्ही जेव्हा त्यांना प्रॉब्लेम सांगता तेव्हा समोरून सुद्धा तुम्हाला खूप प्रश्न विचारले जातात. सगळ्या प्रश्नाची योग्य उत्तरं दिल्यानंतर मग त्यांना प्रॉपर कळतं की हे कशामुळे आहे आणि प्रॉपर फेस अनालिसिस जे आहे ते होतं. आता माझा बिफोर आणि आफ्टर मध्ये तुम्ही बघू शकता. फेस अनालिसिस मी इथं जोडत आहे, याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. आधी स्पॉट किती होते, नंतर स्पॉट किती आहे. जेव्हा पूर्ण तुमचा स्टडी केला जातो त्याच्यानंतर तुम्हाला छान असं किट जे आहे ते रिकमेंडेड केलं जातं, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं दिवसभराचं असतं. किटची प्राइस जी आहे ती 1500 रुपये आहे. मिनिमम 3 ते 4 प्रोडक्ट असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे ओके असतात. ते ना प्रोडक्ट घ्या आणि जा तिकडं असं नाहीये. प्रोडक्ट घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमचं फ्रीमध्ये चेकअप करतात. समोरून तुम्हाला कॉल येतो, तुम्ही टायमिंग डेट तुमच्या हिशोबाने ठरवू शकता, त्यांच्या नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकता. आणि मग पर मंथ तुम्ही प्रोडक्ट वापरत असताना तुम्हाला काय अनुभव आला, किती कमी झालं, काय प्रत्येक महिन्याला तुमचं स्किन अनालिसिस केलं जातं. प्रत्येक महिन्याला तुमचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जातो, रिपोर्ट जे आहे ते ठेवले जातात. त्याच्या थ्रू तुमची काय म्हणजे कशी पद्धतीनं स्किनची ग्रोथ आहे, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत हे बघितलं जातं. योग्य तुम्हाला कस्टमाइज केलेला डाएट प्लॅन सुद्धा दिला जातो. किती पाणी पिणं गरजेचं आहे, काय खाणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हॉइस नोट पाठवली जाते, तुम्हाला म्हणजे तुमच्याशी चॅटिंग केलं जातं. प्रॉपरली एक सायकल बनलेलं आहे क्युअर्स. मी तर म्हणेन की लाईफस्टाईल ऍप आहे. कुठल्याही टायमिंगला कोणताही प्रश्न पडला तरी तुम्ही त्यांना विचारू शकता, बोलू शकता. खूप मदत करतात इथले डॉक्टर. तुम्हाला कधीही काही प्रश्न असेल बिनधास्त त्यांना तुम्ही मेसेज करा, ते लगेच तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन देतात. त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस पे करायचे नाहीत. संपूर्ण गोष्टी फ्रीमध्ये आहेत. फक्त आणि फक्त आपल्याला किटचेच पैसे द्यायचे असतात. बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इथे फ्रीमध्ये आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये आणि 100 रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड वापरायचा आहे PRANJL प्रांजल 100. हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाच्या आणि सूट मिळेल. क्युअर ऍपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. ज्यांना याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे ते जरूर ऍप डाउनलोड करू शकता. हे ऍप वापरायला खूप सोपं आहे. तुमची कुठलीही लँग्वेज असू दे, तुम्ही ती लँग्वेज सिलेक्ट करू शकता. इंग्लिश असो, हिंदी असो, तमिळ असो, गुजराती असो, कोणती असू दे, ती तुम्ही सिलेक्ट करून याचा लाभ घेऊ शकता. तर वैष्णवमातेने येताना आईनं भरपूर मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. प्रत्येकासाठी तिनं काय ना काय तर आणलेलं होतं. त्याच्यामध्ये ही अक्रोड घेऊन आलेली होती बघा. तिने म्हणली की सगळ्यांनी तिथं घेतलं म्हणून मी पण घेतलं म्हणली. आणि ती मला पण 4 द्यायला घेऊन आलेली होती. माझ्यामध्ये सागरला पण होतं, इथं थोडंसं घरात आणलेलं होतं, सगळीकडे वाटत होते. आता याच्यानंतर राहिलेलं होतं आहेर करायचा. मेन म्हणजे लग्नात एवढा गोंधळ होता ना की लग्नातच म्हणजे मंडपात आहेर करतात, पण खूपच गोंधळ होता गर्दीत. सगळं त्यांचं एकाच दिवशी असल्यामुळे ना वेळ मिळाला ना आम्हाला पण तेवढा वेळ मिळाला. म्हणून आम्ही सगळं झाल्यानंतर मग शेवटला आलेलो होतो. आहेर जो आहे तो मी तर कपड्यांचाच आणलेला आहे. बाकी वस्तू वगैरे आपण भरपूर सारे हे करतो. ऑलरेडी नवरीलाच एवढं काय वस्तू वगैरे दिलं जाते की ते हांडा, ते कळशी किंवा इतर घड्याळ, फोटो वगैरे ह्या गोष्टी काय करायच्या एवढ्या. एक वेळेला असं होतं की 2-2, 3-3 वस्तू एक्स्ट्रा होतात आणि मग त्या तशाच पडून राहतात, तशाच ठेवल्या जातात. आणि त्यात आणि आपण नाव टाकून जर त्यांना दिलं तर ते उद्या दुसऱ्याला पण वापरायला होत नाही. म्हणून विचारलं कपड्याचा आहेर दिलेला बरा का, तर तिथल्या तिथं करायचं. कारण आमच्यात पद्धत कशी आहे की घ्यायचं पण आणि द्यायचं पण. असं नाही की बाबा घ्यायचंच आणि द्यायचं नाही. तिथल्या तिथंच लगेच एकमेकाचा आहेर जो आहे तो रिटर्न दिला जातो. तुला यायचंय का कोल्हापूरला? नाही आयुष्याकडे चल घे. आयुष्यकड होय ग. हा आणि अनुला दिलाय आणून. आम्ही थोडस फ्रेश झालो. फ्रेश होऊन इथे येऊन बसले आहे. मी इकडे चालू आहे सगळं मंडप वगैरे काढायचं आणि तिकडे चालू आहे गृहप्रवेशाचं काय काय तयारी सुरू आहे. जाऊन जरा बघूया आणि चेंज करून जरा असं पडूया. 5 वाजलेले आहेत आता. संध्याकाळची टायमिंग 5 वाजले झालेलं आहे. बाई पोरं घ्या बाई, गाड्या सगळी करायला लागल्यात. आणि हे बघा आपली अनु बघा. हा जया ना, जया येऊन राहिलेले नाही तुझ्यापाशी. 15 दिवस होती.
नवरा नवरी बघते कुठं काय रानात हिंडायला लागले त्या नवरा नवरीला. ते फोटोवाला कुठं पण घेऊन चाललाय, शेतात घेऊन जातोय, काटाड्यात घेऊन जातोय, अशी पोच द्या ती वाईट लागले त्या अक्षरशः. तेच मी म्हणले हे काय प्रकार. तुला म्हणजे आता मी बरी आहे, तू बरी आहेस का? म्हणजे आता पूर्वजी आहे असं आजच्या एक दिवस आहे. माझ्या बहिणीला हात घ्यायचे असते त्या नवऱ्या. मग तू आता आज तेवढं का सोडून चालली? मला ना साडी चेंज करायची होती आणि मी म्हणत होते की वहिनीला मी किती दिवशी साडी ही करू, जे काय असेल ते एकदाच क्लिअर करा, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की थोड्या वेळानं आम्ही तुम्हाला आयर करणार आहे तेव्हा या. म्हटलं आता पटकन करा म्हणजे आम्हाला चेंज करायला बरं. आपल्याला भांडायची म्हटलं खाली एका जागी एक फोन करायला लागले, चला म्हटलं भांडायला. आता सगळे बोलवून घेऊन आलं. आम्ही चला इथं येऊन बसलो होतो खाली. आता टायमिंग जे किती वाजले तो 6 वाजलेले त्या. चलो इथं 6ला काय काय सुरू असते तुम्हाला दाखवते. कोण वडतंय, कोण बांधतंय, कोण धार काढतंय, सासू सुनाचं काय सुरू आहे बघूया आपण. गाव झालं जुन्या ताईंना माहीत आहे, नवीन ताईंना माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगते की प्रभू मसाले हा मसाल्याचा मोठा ब्रँड आहे मामांचा. पाक पूर्ण म्हणजे भारतभर त्यांचे मसाले जे आहेत ते ऑनलाईन, जसं आपल्या साड्यांचा बिझनेस आहे तसं त्यांचं आहे आणि ते जातात, भरपूर सारे जणी घेतात. आता हे सगळं बुकिंगचं आहे बघा पुढचं. चटण्या असतात, कारळ, जवस, खोबरं, तीळ, सगळ्या चटण्या पण मिळतात तुम्हाला. आणि लाल तिखट आहे, काळं तिखट आहे, बुक्का जो आपण काश्मीरी लाल मिरची म्हणतो ना तो सुद्धा आहे. घरचं फ्रेश ताजं. तुम्ही आज ऑर्डर दिली की उद्या मसाला बनला जातो आणि संध्याकाळी पॅकिंग होतं आणि परवा दिवशी येतो. तुम्हाला ठेवणीतला मसाला येत नाही, कारण ह्यांना एवढ्या ऑर्डरी असतात, हॉटेल वगैरे मोठमोठे दुकानदार भरपूर ऑर्डरी असतात. त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल 500 रुपये किलो आहे. आता बाकीच्यांचे रेट मला माहीत नाही आहेत, पण तुम्हाला मसाल्यांचे रेट सांगते. जे काळं तिखट वगैरे जे आहेत ते 500 रुपये आहे. तुम्हाला जर हवा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तुम्ही मामांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे मसाले मिळवू शकता. मसाला जो आहे तो डंकामध्ये कुटला जातो, सोबत चुलीवरती भाजलं जातं, स्वच्छता सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन हा मसाला बनवलेला जातो. आणि मसाल्याचा रेट जो आहे तो 500 रुपये म्हणजे खूप रिजनेबल आहे. आणि आता मार्केटला खूप जास्त किमतीने मसाले पण आहेत. तर बघा, ज्याचं त्याचं प्रत्येकाचं बिझनेस करण्याची पद्धत असते, बरोबर. सगळे जे घालतात तेच ॲड केलं जातं. फक्त कसं असतं की काही लोकांचं असतं की 10 कस्टमर आम्ही करणार आणि त्याच्यामध्येच आम्ही 10,000 मिळवणार. आणि काही लोकांचं असं असतं की बाबा 50 कस्टमर करणार आणि मग आम्ही 10,000 मिळवणार. प्रत्येकाची बिझनेस करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जसं आता मी साड्यांचं, माझं कसं आहे की बाबा 50 कस्टमर मग तो पैसा. आणि काही लोकांचं असतं की 10 कस्टमर आणि तोच पैसा. असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. असो, आता नंबर वगैरे दिलेला आहे. पुन्हा घरी आले म्हणले यांचं काय सुरू आहे, तर यांच्या गप्पाच सुरू होत्या. एवढा उशीर गप्पा मारत होत्या, बापरे बाप. हे बघा काय यांच्या गप्पा या बायांच्या. या दोघीची तर जोड पहिल्यापासूनच आहे. ही वहिनी आणि तू ताईनीची तर आहेच. मेवण्या सागरला मी किती म्हणलं चल चल. JCBचा आहे, 4 ड्रायव्हरचा आहे, 2 ड्रायव्हरचा आहे, कामं बुडते 3. होय, झाड लावले छान वाटतंय ना. चला चला. परवा कमेंट होती ताईची की टोटली किती जनावरं आहेत तुझ्या मामाच्या घरी. आता मला माहित नाही बघा, दुधाची वेगळी असतात, बिनदुधाची वेगळी, ते गाभण गेलेली वेगळी असतात, असं प्रत्येकी असतं. पण मी सांगू 30 ते 35 तरी असतील बघा. तुम्ही पाहिलेलं आहे की ते लोक ना मशनी लावून केंडानं दूध काढतात. म्हणजे यांची दूध जी जातात ना ते अशी काय ह्याच्यात किटल्यात वगैरे जात नाहीत, केंड भरून दूध जातात. तर त्यामुळे ते काय मला एवढा काय अंदाज नाही आहे नेमकं किती काय. पूर्वी सगळं माहीत असायचं. आता कशाला आपण येतोय पाहुणे म्हणून 2 मिनटं थांबायचं जायचं. आता हे लग्नामुळं मी इथं मुक्काम केलेलं आहे. खूप दिवसातून मी इथं मुक्काम केलेला आहे. आणि आता याच्या आधी जर तुम्ही पाहिलेलं आहे तर मी येते
5-10 मिनटं गाठीभेटी घेते आणि मी लगेच जाते. माझ्या मते 2-2.5 वर्ष झाले असतील मी तर राहून. ते आज लग्नामुळे मी तर राहिले. झालं का जावं काय सून आणली आता झालं पार पडलं म्हणा. हा पोरी कुठे आहे त्या? फोटो नाही काय फोटो काढा आले सगळे परत चालू तुमच्या फोटो झाला चला खालूनच बघायला लागणार आहे आता. अरे या की या दार धरले मग ते दार का धरले म्हणून विचारायचं गाणं ते सांगणार नाही आताच. काय काय गोंधळ आहे. घुंगुमरे मांडोळा घुमता रमता घुमता रमता नवरा आला मांडवासी नवरा आला मांडवासी वाजंत्र्याने मांडव धरला वाजंत्र्याने दिन वाजंत्र्याचा मान दिन वाजंत्र्याचा मान. अगं नको तसं नको अरे ब्लर होतोय एक वरच आहे ही सगळं साईडने जा. एवढं पिलू उठ त्यांचं गाडी संपायचं. बहिणीला तुम्ही म्हणा मुलगी पाहिजे मला पोरग पाहिजे मुलगी पाहिजे मला मुलगी पाहिजे. तिला विचार बहीण माझी मुलगी असं कसं माहिती घ्या मुलगी मागायला काय करायचं द्यायची का नाही मन घरी आधी ते आमच्याला देत असले तर आम्ही देऊ. अरे आमच्या मोठे तू म्हण उद्या आमच्या घरी दे लागते नंदच्या घरी आता विचारू दे उद्या आमच्या घरी तुमच्या दारी म्हण उद्या आमच्या घरी तुमच्या घरी. मग आता ती काढायचं पडदा येणार आहे फुलकी द्यायची कुणाला आती उद्या मग आरती करा. जमले आहेत सगळे बाबरच्या दारात जमले आहेत सगळे बाबरच्या दारात प्रदीपरावांचं नाव घेते येऊ द्या ना घरात. अरे वा नाही वन्स मोर अजून एक नाव घे. घेतो. सोलापूर जिल्हा सांगोला तालुका सोडून माझं गाव कडलासकरांची कन्या केली स्नेहल तिचं नाव. दोघं कुठे ह्याला मला आवा भरायला आता काय नाही म्हणतो लग्न करताय हौसून केलंय पण ते कधी करताय
बोललं ना उमटत नाहीत ना पाय. तुम्ही एकच नाव घेताय. ती काकीला विचार की तिथं काकी आहे की. गाठ सोड दे ना नाव घेतलं नाही मोबाईल कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे हो नका सांगू मग घ्यायला लागतं दोन घेतली की एक सोडून अजून एक अजून एक बसून मी. चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. झालं, लग्न झालं, सगळं झालं, गृहप्रवेश पण झालेला आहे. असं तेवढेच आम्ही पण छान एन्जॉय केलं आणि मुळात ते किट्टोने एन्जॉय केलं बघा. येईन झाली ती ते आल्यासारखं तिनं पण एन्जॉय केलं. चला व्हिडिओ एंड करते. श्री स्वामी समर्थ.